नमस्कार, मी नेक्सस फाउंडर सुखदेव साळवे। माझ्याबरोबर जे व्हिडिओ शूट करतायत ते नेक्सस फाउंडर अक्षय कुदळ आणि नेक्सस फाउंडर बाळासाहेब लवांडे साहेब यांच्या मार्फत आपण ज्या शेतकऱ्यांकडे जे आलेलो आहेत त्या शेतकऱ्याचा आपण परिचय करून घेऊ। सर, तुमचं पूर्ण नाव सांगा। नारायण एकनाथ येडके। नारायण एकनाथ येडके, राहणार देवगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर। तर सर, ही व्हरायटी कुठली आहे? ही पंचगंगाचं पंचगंगाचं। आणि सर, लागवड करून किती दिवस झाले? एक 20 दिवस झाले। लागवड करून 20 दिवस झाले। तर 20 दिवसाच्या याच्यानुसार याची सर परिस्थिती दाखवा। पानं सध्याला चिवळेच आहेत। साधारण 1 ते 1.25 इंच हाईट आहे, 8 ते 10 पानावर आहे। तर आपण येडके साहेबाला नेक्सस कंपनीचे अमेझिंग असणारे प्रोडक्ट देणार आहोत। ड्रिंचिंगमधून न्यूट्रिक्रॉप, रूट्स आणि इफेक्ट, आणि स्प्रेमधून इफेक्ट ग्रो आणि मल्टीमॅक्स, आणि 25 ते 30 दिवसानंतर या कपाशी पिकामध्ये जो काय बदल होणार आहे हे येडके साहेब आपल्याला सांगणार आहेत। सर, आपल्याला याच्यातून काय काय अपेक्षा आहे? वाढ व्हायला पाहिजे, रोग पडायला नको, झाडांची वाढ पाहिजे, पानांची रुंदी, त्याची ग्रीनरी आणि रिकव्हरी चांगली मिळेल, ॲव्हरेज निघलं पाहिजे। तर आपण एक 25-30 दिवसांनी पुन्हा येऊन भेट घेऊ। सर, आज तारीख किती आहे? 10 जुलै 2024। सर, पूर्ण प्लॉटवर एकदा क्लोजअप कॅमेरा मारा, जवळून घ्या। नमस्कार, मी नेक्सस फाउंडर सुखदेव साळवे। माझ्याबरोबर जे व्हिडिओ शूट करताय ते नेक्सस फाउंडर अक्षय कुदळ आणि नेक्सस फाउंडर बाळासाहेब लवांडे। आणि आज आपण ज्या क्षेत्रामध्ये आलेलो आहोत त्या शेतकऱ्याचा आज आपण परिचय करून घेऊ। सर, तुमचं पूर्ण नाव सांगा। माझं नाव नारायण एकनाथ येडके। नारायण एकनाथ येडके। सर, गाव कोणतं आहे? देवगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर। तर येडके साहेबांना आपण 10 जुलै 2024 रोजी या कपाशीच्या पिकासाठी नेक्सस कंपनीची बायो किट दिली होती। तर सर, प्रोडक्ट वापरले कधी? हो, वापरले ना। कधी वापरले सर ते? त्याच्यानंतर 11 जुलै 2024 ला वापरले। आणि सर, आज तारीख किती आहे? 27 ऑगस्ट 2024, बरोबर। तर साधारण एक 40-42 दिवसाचा हा कालावधी झालेला आहे। या 42 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला या कपाशी पिकामध्ये काय काय बदल झालेला आहे तो सांगा। याला आजपर्यंत कोणताही बाहेरचा फवारा दिला नाही, बाहेरचं खतही दिलं नाही, आणि कपाशीचा रिझल्ट म्हणजे 1 नंबर आहे। आणि आजपर्यंत असा 8 दिवस होत आले, पाऊस चालू आहे सारखा आपल्याकडे। याची बोंड सुद्धा गळेल नाही, पाते गळे झाले नाही, याला काही असा साईड इफेक्ट काही वाटत नाही अजून। हाय अशी क्लिअरी, ग्रेनरी भरपूर आहे, आणि पात्याची संख्या एकदम आजपर्यंत अशी नव्हतीच कधी। तर सर, इकडे झाडावर कपाशीची हाईट पण भरपूर वाढलेली आहे, उंची पण भरपूर। किती हाईट आहे सर? उंची फार डोक्याला लागायला लागली, डोक्यापर्यंत। इकडं पाठीमागं पण दाखवा सर। आणि कैरी जे तर कैरीचं बोर्ड असं निभार आहे खाली, आणि पात्याची संख्या आहे ती एकदम जास्तीत जास्त प्रमाणे। बॉन्डांची साईज चांगली, हो, बॉन्डाची साईज पण चांगली आहे। इकडे दाखवा। आता याची पात आहे, याला पानं कमी आणि पात जास्त वाटतं। सरासरी 80 ते 90, 80-90 पाते आहेत। आणि जो तुमचा रासायनिकचा खर्च होता तो काही वाचला का याच्यात? नाही, याला आपण काही टाकलंच नाही। जे आपण बायो किट दिली होती तेवढीच वापरली, त्यामार्फतच हे सगळं उत्पन्न तुम्ही काढलेलं आहे, बरोबर। आणि इतर शेतकरी जे वर्ग आहे आपले या पंचकृषीतील म्हणा किंवा मित्र कंपनी आहे, तर त्यांना मोलाचा संदेश तुम्ही काय देऊ इच्छिता? हे औषध वापरायला काहीच हरकत नाही। खताचा खर्च वाचतो, फवाऱ्याचा खर्च वाचतो, आणि कपाशीचा रिझल्ट एकदम ओके। आणि जो कीटकनाशक, बुरशीनाशकचा जो स्प्रे आलंच नाही आजपर्यंत, ते आजपर्यंत आलंच नाही, काहीच आलेलं नाही, बरोबर। तर आपण पिकाची जी परिस्थिती बघली, काळोखी वगैरे सगळी व्यवस्थित आहे। आपण जे निशाणीमध्ये झाड घेतलं होतं आणि हा टावर आपण घेतला होता। आणि सर, हे नेक्सस कंपनीचे प्रोडक्ट वापरून आपण समाधानी आहात का? हो। आणि इथून पुढे इतर पिकाला वापरणार का? हो, वापरणार। आणि इतर शेतकऱ्यांना काय सांगणार तुम्ही? हे वापरायला पाहिजे, कारण की यातला खर्च कमी, खताचा खर्च वाचतो, फवाऱ्याचा खर्च वाचतो, आणि रिझल्ट एकदम भारी आहे, एकदम मस्त। हा, पानाची साईज दाखवा एकदा, किती साईज?
पानाची साईज पानं साईज पण चांगली आहे आणि पानं कमी आहे आणि पाता जास्त आहे. पात जास्त आहे. पात्याची संख्या जास्त लागली. हो, पाताची संख्या उंची जर पाहता आता ही माझ्या जवळ डोक्याच्या पर्यंत आलेली आहे. आलेली. हा. इकडं पण दाखवा सर, इकडं पण उंची भरपूर आहे. हे पहा, आणि कपाशी एकदम डोक्याला लागते. हां डोक्याला एकंदरीत 40 ते 42 दिवसाचा रिझल्ट तुम्हाला. खाली बघा ना तुम्ही पाती संख्या किती आहे. बोन पण 40 ते 42 दिवसाचा रिझल्ट तुम्हाला अत्यंत समाधानकारक. हो, एकदम समाधानकारक आहे. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार.